नमस्कार विद्यार्थी मित्र हो. प्रकरण 6 सराव संच 6.2 साठीचा आपण काल अभ्यास पाहिला होता. यामध्ये a+a³ + b³ चे अवयव कसे पाडतात याविषयी माहिती घेतली होती. आपण प्रकरण 5 एक्सपान्शन फॉर्म्युले विस्तार सूत्रे मध्ये काही सूत्र अभ्यासलेली आहेत आणि त्याच सूत्राचा वापर आपणाला या बैजिक राशीचे अवयव या प्रकरणामध्ये करायचा आहे. यामध्ये हे जे सूत्र आहे a - b³ = a³ - 3a² b + 3ab² - b³. या सूत्राचा आपण 5व्या प्रकरणामध्ये केलेला आहे. आता हे सूत्र घेतल्यानंतर a - b³ = a³ - 3a² b + 3ab² - b³. We know that the formula from chapter number 5 expansion formulae a - b³ = a³ - 3a² b + 3ab² - b³. आता या सूत्रामध्ये आपण थोडासा बदल करू. याला असं लिहू a - b³ = a³ हे -b³ आहे ते या बाजूला सुरुवातीला घेऊ आणि -3a² b + 3ab² हे जवळ घेतले. काय केलं फक्त हे -b³ अगोदर घेतले आणि ही राहिलेली दोन पद नंतर घेतली. आता पहा a³ - b³ a³ - b³ वजा यामध्ये हे 3 दोन्हीकडे आहेत म्हणून 3 कॉमन घेतले. a दोन्हीकडे आहेत दोन्ही पदामध्ये आहेत म्हणून a कॉमन घेतले. इथं a वर्ग इथं a वर्ग कॉमन निघणार नाहीत कारण दोन्हीकडे a वर्ग नाहीत फक्त a आहेत म्हणून a कॉमन घेतले. b आणि b वर्ग पैकी b कॉमन घेतले. कंसामध्ये राहील a इथं फक्त 3a² b ला आपण 3ab न डिवाइड केलं भाग दिला तर हे a आणि a कॅन्सल झाले. b a² पैकी a शिल्लक राहिले. हे 3 आणि 3 कॅन्सल a² पैकी 1 a राहिले आणि हे b कॅन्सल होतील म्हणजे राहिले a. आता -3ab न +3ab² ला आपण डिवाइड करतो भाग देतोय. तर हे मायनस न प्लसला डिवाइड करताना मायनस येईल. हे 3 कॅन्सल होतील. a आणि a कॅन्सल होतील. या b² मधले 1 b आणि हे b कॅन्सल होऊन 1 b शिल्लक राहतील म्हणजे शिल्लक राहील -b. बघा आता काय केलंय की या दोन पदामधून -3ab कॉमन घेतले. आता आपण साइड चेंज करणार आहोत. ही बाजू अगोदर घेणार आहोत. a³ - b³ -3ab * a - b = a - b³. काय केलं बाजूमध्ये बदल केला. उजवी बाजू जी होती ती डाव्या बाजूला घेतली आणि डावी बाजू जी होती ती उजव्या बाजूला घेतली. आता हे -3ab * a - b या साईडला घेऊ म्हणजेच काय येईल बघा -a³ - b³ a³ - b³ बरोबर a - b³ हे या बाजूला घेतले प्लस 3ab * a - b आणि मग याचे अवयव मिळाले आपल्याला a³ - b³ चे a - b³ + 3ab - ab. आता यामध्ये हा a - b चा क्यूब आहे म्हणजे 3 वेळा गुणाकार a - b a - b आणि a - b. मग हा एक कंस स्वतंत्र घेतला आणि या दोन कंसाचा गुणाकार केला म्हणजे a - b². आणि या कंसाचा विस्तार आपण यापूर्वी शिकलोय की a² -
2ab प्लस बी स्क्वेअर, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग, हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. मग इथं a मायनस बी स्क्वेअर प्लस 3ab मायनस कंसामध्ये a मायनस बी. मग आता पहा a मायनस बी, ए वजा बी याचा स्क्वेअर हा येतोय ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि मग आता हे सोडून घेतलं तर इथं प्लस 3ab इंटू ए मायनस बी. आता बघा हा एक कंस आणि हा एक कंस सारखा आहे, मग याला असे लिहू आपण ए मायनस बी. आणि राहिलं काय आता, तर हे दोन कंस राहिले, तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस 3ab. आता इथं मायनस 2ab आहेत, इथं प्लस 3ab आहेत, यांची वजाबाकी होईल. ए मायनस बी ए स्क्वेअर, या 3ab मधून 2ab वजा होतील तर अधिक 1ab राहील आणि अधिक b चा वर्ग. अशा रीतीनं ए क्यूब मायनस बी क्यूब बरोबर ए घन वजा बी घन बरोबर पहिल्या कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. अशा रीतीनं या राशीचे दोन अवयव आपल्याला या ठिकाणी मिळतात. बघा हे तुमच्या लक्षात आले असेल की ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ए घन वजा बी घनचे दोन अवयव जे मिळाले, पहिला अवयव ए मायनस बी आणि दुसरा अवयव ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. अशा रीतीनं हे दोन्ही अवयव या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाले. आता मग याच्यावरून आपल्याला उदाहरणं सोडवायचे आहेत. बघा कालच्या सूत्रात आणि आजच्या सूत्रात काय फरक आहे. यापूर्वी जे सूत्र पाहिलं आपण ए घन प्लस बी घन इज इक्वल टू ए प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर असं आपण यापूर्वी सूत्र पाहिलं होतं. किंवा ए घन अधिक बी घनचे अवयव हे ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर या स्वरूपामध्ये आपण हे अवयव पाहिले होते. आज ए क्यूब मायनस बी क्यूब बरोबर ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असे अवयव मिळालेले आहेत. मग या स्वरूपात दिलेल्या जर काही राशी असतील तर त्याचे अवयव कशा रीतीने पडतात हे आपण आता या ठिकाणी पाहू. समजा 125x घन अधिक 64y घन याचे अवयव पाडा असं सांगितलं या राशीचे. मग या राशीला या स्वरूपामध्ये लिहित असताना असं लिहिता येईल की 125 घन हा 5 चा आहे म्हणून 5x घन प्लस 64 हा 4 चा घन आहे आणि y घन हा y चा आहे म्हणून याला असं लिहिलं 5x घन अधिक 4y घन. याचे अवयव आपण काल पाडले होते की पहिल्या कंसामध्ये 5x अधिक 4y आणि दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 5x चा वर्ग मायनस या दोन पदांचा गुणाकार 5x इंटू 4y प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग 4y स्क्वेअर. आणि मग हे आलं होतं 5x प्लस 4y इंटू 25x स्क्वेअर 5x चा वर्ग 25x वर्ग वजा यांचा गुणाकार 4 पंचे 20xy अधिक 4 चौक 16 4 चा वर्ग 16 आणि y चा वर्ग y वर्ग. तर या राशीचे आपण कालच्या भागामध्ये असे अवयव घेतले होते. आता थोडंसं सूत्र चेंज झालेलं आहे, थोडासा बदल झालेला आहे. काय बदल झालाय बघा, इथं मायनस आहे इथं मायनस आलं पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये दुसऱ्या पदाला मायनस होतं, इथं सर्व पद प्लसचे आहेत, एवढाच बदल आहे. मग आता
हे जर या ठिकाणी असं असेल, थोडा बदल केला आपण. काय बदल केला? या ठिकाणी मायनस घेतला आणि मग याचे अवयव पाडा असं विचारलंय. मग याला असं लिहू आपण 5x³ मायनस 4y³ म्हणजे 125x घनला 5x घन वजा 64y घनला 4y घन असं लिहिलं. आणि मग आता याचे अवयव काय? पहिल्या कंसात दोन्ही पद लिहून काढायचे. 5x मायनस 4y. दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद इथं 5x आहे, 5x वर्ग अधिक ab पहिले पद गुणिले दुसरे पद 5x गुणिले 4y प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसरं पद आहे 4y, 4y वर्ग. अशा रीतीनं आपण याची मांडणी करून घेतली. आणि मग आता 5x मायनस 4y आणि दुसऱ्या कंसामध्ये 5x वर्ग 25x वर्ग अधिक या दोनचा गुणाकार 4 20xy अधिक 4y वर्ग 16y वर्ग. अशा रीतीनं ही दोन अवयव या ठिकाणी आपल्याला मिळतात. आता यांची वजाबाकी होणार नाही, वेगळी पद आहेत. हे 5x आहे मायनस 4y, दोन वेगळे टर्म आहेत, त्याच्यामुळे सबट्रॅक्शन होणार नाही. आणि इथं ॲडिशन होणार नाही, कारण प्रत्येक पद हे वेगळं आहे, त्यामुळे यांचीही बेरीज होणार नाही. आणखी एक उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे, ते म्हणजे 8a³ मायनस 27b³. बघा, या दोन पदांना या रूपामध्ये लिहायचं आहे. 8a³ ला काय लिहिता येईल? तर 2a³. 8 हा 2 चा घन आहे आणि a घन हा a चा घन आहे, मग 2a चा घन म्हणजेच 8a घन मायनस 27b घनला कसं लिहिता येईल? 27 हा 3 चा क्यूब आहे, 3 चा क्यूब आहे, म्हणून याला आपण 3b³ हा b चा क्यूब आहे म्हणून b³ इज इक्वल टू. आता याला अगोदर पहिल्या कंसामध्ये दोन्ही पद लिहून काढायचे 2a मायनस 3b आणि दुसऱ्या कंसामध्ये पहिल्याचा वर्ग, हे बघा पहिल्याचा वर्ग 2a चा वर्ग, 2a चा वर्ग या ठिकाणी प्लस ab, हे a आहे हे b आहे म्हणजे 2a गुणिले 3b प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3b चा वर्ग. आणि मग 2a मायनस 3b इन सेकंड ब्रॅकेट 2a² इज इक्वल टू 4a² प्लस हा गुणाकार 2a गुणिले 3b म्हणजे 3 दोन्ही 6ab प्लस 9b². अशा रीतीनं 8a घन वजा 27b घनचे अवयव आपल्याला मिळाले. फॅक्टर ऑफ 8a³ मायनस 7b³ इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट फॅक्टर 2a मायनस 3b and second factor 4a² plus 6ab plus 9b². आता तुम्हाला सराव संच 6.3 मधली सर्व उदाहरणं या पद्धतीने सोडवता येणार आहे. पहा, एक दुसरं उदाहरण घेऊ आपण. 343a² मायनस 512b². याला अगोदर असं लिहू आपण 343 हा कशाचा क्यूब आहे, कोणत्या संख्येचा क्यूब आहे? तर हा 7 चा क्यूब आहे. 7a³ 343 हा 7 चा घन आहे मायनस 512 कोणत्या संख्येचा क्यूब आहे हा? तर हा आहे 8 चा क्यूब. म्हणजे 1 ते 15 पर्यंतच्या संख्याचे तुम्हाला घनपाठ असले पाहिजेत, म्हणजे ही उदाहरणं तुम्हाला पटपट सोडवता येणार आहे. मग 8b³ याला असं लिहिलं म्हणजे a³ मायनस b³ च्या रूपामध्ये आपण ही दोन्ही पद लिहिली इज इक्वल टू. आता काय मिळालेलं आपल्याला? a मायनस b a² प्लस ab प्लस b². आणि मग पाहता या सूत्राचा वापर करून a मायनस b च्या ऐवजी a च्या ऐवजी 7a आहे
म्हणून 7a मायनस 8b दोन्ही पद लिहून काढले आणि मी मध्ये मायनस दिलं. नंतर a स्क्वेअर म्हणजे 7a स्क्वेअर प्लस ab 7a इंटू 8b प्लस b स्क्वेअर b मीन्स 8b आणि पहा आता मग 7a मायनस 8b इंटू 7a स्क्वेअर 7a चा वर्ग 7 चा वर्ग 49 a चा वर्ग a वर्ग प्लस गुणाकार 7 8 56 7 इंटू 8 56 ab प्लस 8 64 b स्क्वेअर. अशा रीतीनं आता ही सर्व पद वेगळी आहेत कंसातली म्हणजे यांचा या ठिकाणी बेरीज होणार नाही किंवा वजाबाकी होणार नाही म्हणून ही उदाहरणं सराव संच 6.3 मधले आहेत प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये. मग तुम्हाला अशी उदाहरणं दिलेली आहेत ती तुम्ही सोडवायची आहेत. आणखी एक उदाहरण सोपे रूप द्या याच्यामधले 2 प्रश्न आहेत सराव संच 6.3 मध्ये. त्यात एक सोपे रूप द्या आणि दुसरा अवयव पाडा. मग सोपे रूप द्या मध्ये बघा एक उदाहरण घेऊ आपण त्याचं x प्लस वाय क्यूब मायनस एक्स मायनस वाय क्यूब. बघा ए च्या ठिकाणी एक्स प्लस वाय क्यूब दिलाय आणि बी च्या ठिकाणी एक्स मायनस वाय क्यूब दिलाय. दोन सूत्रांना एकत्र केलाय. मग एक्स प्लस वाय क्यूब आणि एक्स मायनस वाय क्यूब मग याचा क्यूब करून घेऊ आपण किंवा सूत्राचा या सूत्रानुसार तुम्हाला सोडवता येईल. मग या सूत्रानुसार जर सोडवायचं असेल तर काय येईल बघा. पहिल्यांदा a मायनस बी तर a आहे एक्स प्लस वाय मायनस बी आहे एक्स मायनस वाय. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ऑफ a इथं a साठी आपण मानलंय एक्स प्लस वाय तर एक्स प्लस वाय चा स्क्वेअर प्लस a इंटू बी a आहे एक्स प्लस वाय बी आहे एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय प्लस बी स्क्वेअर बी आहे एक्स मायनस वाय आणि मग आता x हे सोडून घेऊ एक्स प्लस वाय मायनस एक्स मायनस न इथं -1 आहे इथं -1 न एक्स ला मल्टिप्लाय केलं गुणलं तर -x आलं मायनस इंटू मायनस प्लस वाय आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय स्क्वेअर हे माहिती आहे आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर प्लस यांचा गुणाकार आपण एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय किंवा 7वी मध्ये तुम्ही हे अभ्यासलाय की याचा विस्तार एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर येतो. मग एका कंसात एक्स प्लस वाय दुसऱ्या कंसात एक्स मायनस वाय म्हणून एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर करू एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. मग आता कंसातल्या क्रिया बघा सोडून घेऊ कंस सोडून घेऊ x मायनस एक्स आहे हे कॅन्सल होतील y प्लस वाय येईल 2y. आता याला ब्रॅकेट करायची आवश्यकता नाही. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 1x स्क्वेअर प्लस 1x स्क्वेअर प्लस 1x स्क्वेअर. आता हे किती होणार आहेत 3x स्क्वेअर 2xy मायनस 2xy हे कॅन्सल होतील. y स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हे पण कॅन्सल होतील शिल्लक राहतील y स्क्वेअर. आता हे उत्तर आलं काय की 2y इंटू 3x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे 2 अवयव मिळाले आपल्याला याचे की एक अवयव मिळाला 2y दुसरा अवयव मिळाला 3x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अशा रीतीनं सोपे रूप द्या या प्रश्नातली उदाहरणं 2 सूत्रांचा वापर करून तुम्हाला ती सोडवायची आहे. आता ही झाली एक पद्धत.
दुसऱ्या पद्धतीनं हे कसं सोडवता येईल बघा, हे लक्षात आलंय? दुसऱ्या पद्धतीनं सोडवताना आपण प्रत्यक्ष सूत्राचा वापर करू आणि मग सूत्राचा वापर करताना एक्सपान्शन फॉर्म्युले या प्रकरणातील सूत्राचा वापर करत असताना काय येईल मग बघा, x³ प्लस 3x² प्लस 3xy² प्लस y³ मायनस x³ मायनस 3x² प्लस 3xy² मायनस y³ आणि मग आता x³ प्लस 3x² प्लस 3xy² प्लस y³ मायनस ने इथं गुणलं तर मायनस x³ मायनस मायनस प्लस 3x² मायनस इंटू प्लस मायनस 3xy² मायनस मायनस प्लस y³. आता पहा कोणते कोणते घटक सारखे आहेत, x³ मायनस x³ हे कॅन्सल होतील. नंतर 3x² यापैकी एक 3x² 3xy² हे कॅन्सल होतील. 3x² प्लस 3x² हे येतील 6x²y 3x²y प्लस 3x²y 6x²y. नंतर y³ प्लस y³ हे येतील 2y³. एवढं शिल्लक राहिलंय आणि मग यापैकी 2 कॉमन येतील. इथं 2y कॉमन येतील आणि कंसात राहील 2y न 6y² ला भाग दिला तर 3x² प्लस इथं 2y³ ला 2y न डिवाइड केलं तर हे कॅन्सल होतील आणि इथल्या एका y शी इथले एक y कॅन्सल होऊन y² येतील. अशा रीतीनं तेच आलं उत्तर 2y इंटू 3x² प्लस y². म्हणजे दोन्ही पद्धतीने आपल्याला सोडवता येईल, दोन्ही सूत्राचा वापर या ठिकाणी करता येणार आहे. पहा हे तिसरं उदाहरण आपण घेतलेलं आहे ते सराव संच 6.3 मधलं. फॅक्टराइज अवयव काढा 16a³ मायनस 128/b³. आता इथं बघा 16 हा कोणत्याही संख्येचा घन नाही आणि 128 सुद्धा घन नाही. पण यामध्ये जर आपण 2 कॉमन घेतले या दोन्ही राशीमधून तर 2 न भाग दिला याला तर 2 न भाग दिला तर 8a³ 8a चा घन वजा आता 2 न भाग देतोय 128 ला म्हणून हे इथं येईल 64 आणि छेदामध्ये राहतील b घन. आता मात्र 64 आणि 8 हे दोन्ही संख्या कोणत्या तरी संख्याच्या घन आहेत. मग 2 कंसात 8a हा 2a चा घन आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. मायनस 64 हा 4 चा घन आहे आणि b घन म्हणजे तो b चा घन आहे. म्हणजे या संख्यांना आपण या रूपात लिहिलं. काय केलं सुरुवातीला 2 कॉमन घेतले. का घेतले तर इथंही 2 न भाग जातो इथंही 2 न भाग जातो. दिलेल्या संख्या या कोणत्या तरी संख्याच्या घनाच्या रूपात नाहीत म्हणून आपण 2 न भाग दिला आणि मग 2 कंसात आता हे या सूत्राच्या रूपात आलेलं आहे. मग पहिल्या कंसात 2a वजा 4/b आणि दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद 2a आहे 2a चा वर्ग प्लस या 2 पदांचा गुणाकार 2a इंटू 4/b प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4/b चा वर्ग आणि मग 2 कंसात
2a वजा 4/b आणि 2a चा वर्ग 4a² प्लस इथं भाग जातोय का बघा, भाग जात नाही, मग वर अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार, 2a गुणिले 4 म्हणजे 8a/b प्लस 4 चा वर्ग 16/b चा वर्ग b वर्ग। आता हे या दिलेल्या राशीचे अवयव मिळाले। अशा रीतीनं सराव संच प्रॅक्टिस सेट 6.3 मधली उदाहरणं तुम्हाला सोडवता येणार आहे। एक शेवटचं उदाहरण घेऊ आपण। a + b क्यूब प्लस a - b क्यूब। आता एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा वापर इथं केला तरी चालेल। a + b चा क्यूब काय येतो, a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब आणि इथं काय येईल प्लस a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस b क्यूब। मग हे b क्यूब मायनस b क्यूब कॅन्सल होतील, मायनस 3a² b प्लस 3a² b कॅन्सल होतील, शिल्लक a क्यूब 1a क्यूब प्लस 1a क्यूब हे येतील 2a क्यूब, हे 3ab² प्लस 3ab² हे होतील 6ab²। अशा रीतीनं हे असं येईल आणि इथं कॉमन घेऊ आपण, काय 2a कंसात राहील a² प्लस 2 न 3 ला भाग 6 ला भाग दिला 3 चा भाग, a कॉमन घेतलाय, शिल्लक राहतील b²। अशा रीतीनं याला जर आपण सरळ रूप दिलं, सिंप्लिफाय केलं तर 2a × a² प्लस 3b² एवढी किंमत मिळते। प्रॅक्टिस सेट 6.3 मधल्या प्रश्न दुसऱ्यामधलं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलंय की सिंप्लिफाय a + b क्यूब मायनस a क्यूब मायनस b क्यूब। आता इथं अवयव फक्त आपणाला किंवा याचा फक्त विस्तार करता येतो, म्हणून एक्सपान्शन फॉर्म्युल्यानुसार याचा एक्सपान्शन करू, विस्तार करू। पहिल्या पदाचा घन a घन म्हणजे इथं a + b क्यूब = a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब या सूत्राचा इथं वापर करायचा आणि मग 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब मायनस, आता हे जसं तसं लिहून काढू, a क्यूब मायनस b क्यूब आणि मग a क्यूब मायनस b a क्यूब मायनस a क्यूब हे कॅन्सल होतील, b क्यूब मायनस b क्यूब हे कॅन्सल होतील आणि शिल्लक राहील 3a² b प्लस 3ab²। अशा रीतीनं आपण या उदाहरणाला सोपं रूप दिलेलं आहे। आपण आज या ठिकाणी सराव संच 6.3 याचा अभ्यास घेतलेला आहे। आता तुम्हाला सराव संच 6.3 पूर्ण सोडवता येणार आहे। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।